हॅलो नमस्ते टू फॅमिली. तर आता बघा आपण आज जरा वेगळा व्हिडिओ बनवते. तर आज करणार आहोत आपण साळीची साठवणूक. तर साळीची साठवणूक करत असताना हे पाच अशा गोणी लावलेल्या आहेत. पूर्वी काय अशा गोणी वगैरे नव्हत्या, साहित्यच नव्हतं शेतकऱ्यांकडे, तर कसलं मग पूर्वी व्हायचा असा कणग्याचा वापर. आणि आता आज खूप दिवसांनी खरं तर कणगा लावतोय आम्ही. तर कणगा लावणं म्हणाल तर याच्यामध्ये भरलेली आहे साळ. सुरेखा किती पोती असतील याच्यामध्ये अंदाजे? 6 पोते. असं 6 पोत्याचा 10 पोत्याचा असा तो कणगा असतो. आता इथे आम्ही काय केलं, आतल्या बाजूला कापड टाकलेलं आहे, इथे वापरली साडी, आणि आता वरून लावलेला आहे पेंडा. आणि आता त्यावरून शेणाचा लेप देणार आहोत. सुरेखा करते मस्त की शेण मिक्स. आता थोडंसं तिने साठवलेलं आहे त्याच्यामुळे मग सुकलंय. आता जरा चांगलं एकजीव करून मऊसर करून प्लेन असं त्याला आपण लेअर देणार आहोत. आणि मग ते वर्षभरासाठी सुरेखा पॅकच करून ठेवणार आहे. आणि मग जेव्हा बियाणं लागेल काढायला जुलैमध्ये, तेव्हा मात्र मग ती त्याचा वापर करेन. आणि त्याच्यातून थोडंसं बियाणं पण काढून गेलं आणि मग खाण्यासाठी पण ती वापरणार आहे. तर अशी पद्धतीने शेतकरी साठवणूक करत असतो. पूर्वी फार चालायचे, सगळीकडे लागले जायचे. आता इथे आहे जमीन आणि आपल्याकडे नाही. आपल्याकडे आता फरशी, त्याच्यामुळे फरशीवर काय तट्या लावला जात नाही. येतो लाव, पण ते भाताची थोडी भीती वाटते ना. लावला होता काही नव्हतं झालं, आपल्या भाताला छान राहिलं होतं. आपण 2 वर्ष लावला होता. पण आत्ता आहूंची फरमाईश अशी असते की नाही नाही हे असंच ठेवा. त्यांना असं आवडतं, अशा गोणी एकवर एक एकवर एक लावायच्या आणि द्यायचं ठेवून. तर असं ठेवलेलं आहे.